नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. आजचा विषय थोडासा आवर्जून वेगळा निवडलेला आहे. जे आपण ऑनलाईन पेमेंट असं ज्याचा उल्लेख करतो आपण वारंवार, या ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI, हे जास्त करून आपल्याला UPI हा शब्द नेहमी वापरला गेलेला आहे आणि आता जवळपास सगळ्यांना त्याची सवय झालेली आहे. जो आणि जसा विरोध आधी केला गेला होता त्याच्यावरती एक आग्रलेख, विरोधाबद्दल नाही, UPI बद्दल त्याचं कौतुक करणारा एक आग्रलेख लोकसत्तामध्ये गिरीश कुबेरांनी लिहिला. UPIचं कौतुक केल्याच्या नंतर वाचत असताना माझ्यासारख्याला धक्का बसला की असं कसं काय मोदी सरकारच्या काळातला एखादा निर्णय त्याचं एवढं मनसोक्त कौतुक गिरीश कुबेर करतायत म्हणजे काय. हळूहळू अग्रलेख वाचत गेल्याच्या नंतर लक्षात आलं की याच्यातला खवटपणा काय. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये UPIचं श्रेय कुठंच मोदीला दिलेलं नाही. एक तर आधी सांगितलं की UPI कशामुळं आलं, तर IIT आपल्याकडे होत्या, तिथल्या टेक्नॉलॉजीमधल्या मुलांनी रिसर्च केलं, अभ्यासकांनी, संशोधकांनी. त्याच्यानंतर UPI आलं. IIT कुठून आल्या? नेहरूमुळं आल्या. तंत्रज्ञानाला प्रोत्साहन कोणी दिलं? मनमोहन. मोदीचं नावच नाही. म्हणजे मग नंतर मला कळलं की बाबा खवटपणा तो काय आहे. दयानंद नेने यांनी फेसबुकवरती फार छान सविस्तर पोस्ट ह्याच्यावर लिहिलेली आहे. एक दिवसापूर्वीची गोष्ट, जरूर वाचा. कसा खवटपणा आहे बघा. म्हणजे ही गोष्ट आहे 26 ऑगस्ट 2000 मला वाटतं 16 काहीतरी 25 ऑगस्ट 2016 UPIची सुरुवात झाली. 10 वर्ष व्हायला लागलेत त्या गोष्टीला. आता त्याला परवा 10 वर्ष पूर्ण झाले UPIला, UPIची दशकपूर्ती. या सगळ्या काळात हे जर असं म्हणत होते की IITमुळे झालं, हे तर निश्चित आहे, त्याच्यात काही वाद करायची गोष्ट नाही. अभियंते आणि तंत्रज्ञ त्याच्याबद्दल काही नाही. नेहरूंना याचं श्रेय द्यायचं, मनमोहन यांना श्रेय द्यायचं, तेही एक वेळ मंजूर करून चालू, कारण त्याच्यात श्रेय काय नाकारायचं. मुद्दा दुसरा पुढचा येतो की जर तुम्ही असं म्हणत असाल की IIT कोणी स्थापन केल्या आणि त्याच्या वेळेस तुम्ही असं म्हणणार असाल की ते सगळे नेहरूंच्या काळात झालं होतं म्हणून पुढं झालं, मग IITच्या आधीचे तुमच्याकडच्या इंजिनिअरिंगची काय परिस्थिती होती. नेनेंनी 4 मोठ्या महत्त्वाच्या इंजिनिअरिंगच्या संस्थां त्यांच्या तारखा दिल्यात. मी स्वतःही चकित झालो. इतक्या जुन्या काही संस्था असतील मला माहिती नव्हतं. 4 एकूण इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, पण मला स्वतः ह्यांची तारखा माहीत नव्हत्या जुन्या. सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी जी इंजिनिअरिंगच्या बाबतीतली शैक्षणिक संस्था आहे रुरकी येथील अभियांत्रिकी संस्था, 1847 पासून. 1857चा उठाव व्हायच्या 10 वर्ष आधीपासूनची. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, COEP ह्या नावानं जी ओळखली जाते, ती आहे 1854. ती पण 1857च्या उठावाच्या आधीची आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मद्रास 1859, म्हणजे ती 1857च्या उठावाच्या वेळेसच तयार झालेली. IIEST शिवपूर ही संस्थाची परंपरा आहे 1856 पासूनची. आणि VJTI मुंबई 1887 पासूनची. बनारस इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना आहे 1919. म्हणजे ह्याच्यातल्या 5 संस्था तर ह्या आधीच्या शतकातल्या आहेत. बनारस इंजिनिअरिंग कॉलेज 1919 म्हणजे 20व्या शतकातली. बाकीच्या म्हणजे सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एकूण 6 संस्थांचं त्यांनी यादी दिलेली. मग हे कोणामुळे झालं होतं? नेहरू कुठं होते तेव्हा? म्हणजे जर तुम्हाला मोदींचं श्रेय नाकारायचं असेल तर तुम्ही त्याचं श्रेय IITला देता, चांगली गोष्ट आहे. नेहरूंना देता, चांगली गोष्ट आहे. मनमोहन सिंगला देता, अजून चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या आधीच्या ज्या इंजिनिअरिंग संस्था भारतामध्ये होत्या, मग त्याचं काय कोणाला द्यायचं श्रेय? का मोदींनी आधीच्या जन्मामध्ये त्या सगळ्या संस्थांना प्रोत्साहन दिलं होतं आणि त्याच्यामुळं मग त्यांना प्रत्यक्ष जन्म जरी नंतर झाला तरी हरकत नाही, पण या संस्थांचं श्रेय नेहरूंना नाही असं म्हणायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये इतकी बोंब केल्या गेली होती. स्वतः यांचे अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी भर संसदेमध्ये त्याची मजाक उडवली होती की सर्वसामान्य लोकांना इंग्रजी कसं वाचता येत नाही. एक साधा गाडेवाला, भाजी विकणारी बाई, हिला ते कसं परवडू शकेल. आणि हे कसं सगळं श्रीमंतांचं. मोबाईल हा वापरच मुळात सगळा उच्चवर्णीय, श्रीमंत, शहरी लोकांचा आहे आणि गावगाड्यातल्या गरीब लोकांना काय होणार आहे.
आज दशकपूर्ती होतीये UPIची, PTIची म्हणजे ह्याची UPIची. ह्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात पहिल्यांदा विचार हा करावा लागेल की 10 वर्षाच्या नंतर तुम्ही जी सगळी टीका केली होती, प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांनी सगळ्यात जास्त याचा उपयोग केलेला आहे. मला अगदी एक सुरुवातीचं उदाहरण फार चांगलं आठवतं. UPIचा मुद्दा नव्हता, मोबाईलचा होता. आणि ती म्हातारी बाई होती भाजी विकणारी, आणि तिच्याकडे तो साधा मोबाईल असायचा तेव्हा, आणि तिच्या मुलाकडे असायचा. म्हणून मी तिला जेव्हा विचारलं की मावशी तुमचा नंबर काय, त्या मावशीनं काय म्हणावं मला, तिला काही आकडे वाचता येत नाहीत, काय नाही. तिनं तिचा मोबाईल माझ्याकडे दिला. म्हणले भाऊ ह्याच्यावर तुझा नंबर फिरव, म्हणजे तुझ्याकडं माझा नंबर आपोआप येते की नाही बघ म्हणे. ही गोष्ट तेव्हाची आहे, म्हणजे 2015-16 म्हणजे UPIच्या आधीची गोष्ट. इतकं शहाणपण तेव्हा सर्वसामान्य माणसांना ह्या तंत्रज्ञानाच्या साध्या सोपेपणामुळं आलेलं होतं. आणि हे सगळे महान बुद्धिवान एकापेक्षा एक तज्ज्ञ सगळे काय बोमा मारत होते की हे सगळं सर्वसामान्य लोकांना कसं काय परवडतं, याच्या म्हणजे कसं काय त्याला जमलं. दुसरी एक गोष्ट याच्यासाठी आवश्यक होती की ती म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देणे. इतका वर्ष झाले आपण प्रयत्न केला, बँका काढल्या, बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याच्या वेळेस इंदिरा गांधींनी काय भंपक युक्तिवाद केला होता की सर्वसामान्य लोकांपर्यंत बँकिंग पोहोचवायचं. मी तुम्हाला आजही विचारतो, आताही मला सांगा की जे तालुका नसलेलं एखादं छोटं गाव आहे, आडवळणाचं पण म्हणत नाही मी, बऱ्यापैकी रस्ता वगैरे गाव आहे, त्या गावांमध्ये बँकांच्या शाखा किती निघाल्या? कारण की ते परवडतच नव्हतं. म्हणजे बँकांची चूक आहे असं मी म्हणत नाही, सरकारने हा भंपकपणा केला होता ग्रामीण भागामध्ये पोहोचवायचे नावाखाली, पण नाही पोहोचू शकलं. किंबहुना जिथं कुठं बँका होत्या त्याही सगळ्यांचा एकूण कारभार कसा होता नॅशनलायझेशन झाल्यानंतरचा, सगळ्यांना वाईट अनुभव आहे. तिथलं रांगा लावणे, तिथल्या नोटा, ते मोजणे, त्याच्यात वेळ जाणे, बँकात म्हणजे 2-3 दिवस सलग सुट्ट्या आल्या तर प्रचंड प्रमाणामध्ये क्लिअरन्सचं ते चेक वगैरे पेंडिंग राहायचे, चेक पास नाही व्हायचे, पैसे नाही मिळायचे. सगळ्यांच्या तुम्ही तुमचं आठवण पहा. म्हणजे तुम्ही राष्ट्रीयकरण करून हे ज्या नेहरूचं कौतुक करतायत गिरीश खोबेर, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अगदी मनमोहन पण त्याच ह्याच्यात, म्हणजे मनमोहनचं स्वतःची अर्थमंत्री म्हणून PV नरसिंहाच्या काळातली कारकीर्द पूर्ण वेगळी आहे, ती मायनस करून टाकायची. म्हणजे बरोबर हा मनमोहन, पंतप्रधान असलेला मनमोहन सिंग हा माणूस, व्यक्ती हा प्रत्यक्ष त्या सगळ्या नेहरूच्या समाजवादी धोरणाचा भाग ठरतो, कारण की ते सोनियाचा अंकुश होता वरती म्हणून. या सगळ्या काळामध्ये जो प्रचंड त्रास झाला सर्वसामान्य लोकांना ह्यांची, आणि नंतर तुम्ही तेव्हा काय केले, ATM सुरू केले. तेव्हाही काय सांगितलं होतं की ज्या ठिकाणी बँकिंग पोहोचत नाही त्या ठिकाणी ATM पोहोचत. ते तरी मला सांगा, ATMचा अनुभव फार चांगला आणि फार काळपर्यंत कधी मिळाला? हे सगळं फेल गेलं. हे सगळं ओव्हर द पिरियड म्हणजे फार मोठ्या कालखंडावर लोकांनी अनुभवलं आणि त्याचं वाटोळं झालं. त्याच्या उलट जेव्हा नेटवर्किंग पक्क झाल्याच्या नंतर UPI 2016ला जेव्हा पहिल्यांदा आलं, ऑगस्ट 2016ला, म्हणजे परवा दशकपूर्ती झाली त्याची म्हणून म्हणतो, त्याच्या 10च वर्षामधली आज अशी परिस्थिती आहे की जिथं जिथं नेटवर्क आहे त्या सगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा उपयोग व्हायला लागला. त्याच्या जवळपास 3च महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये नोटबंदी जाहीर झाली. नोटबंदीच्या नावाचं तर आकांडव तांडव अजूनही गिरीश कुबेर सारख्यांचं संपायला तयार नाही. त्याचा सगळ्यात चांगला परिणाम नोटबंदीचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवरती झाला. नोटांचं एकूणच व्यवहार अडचणीत आल्याच्या नंतर, मोठ्या नोटा बंद झाल्याच्या नंतर, ज्यांचा कोणाचा व्यवस्थित शुद्ध व्यवहार आहे त्या सगळ्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये कधीच अडचण नव्हती. ज्यांचा व्यवहार स्वच्छ आहे, 2 नंबरचा नाही आहे, सरळ सरळ कर भरलेला आहे, आणि अशा सगळ्या व्यक्तीत व्हाईट मनी आहे ज्यांचं, त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स सुरू केले. आधी प्रत्यक्षामध्ये तुम्ही UPI सुरू केलेलं होतं आणि त्याच्यानंतर नोटबंदी केलेली आहे, लक्षात घ्या. उलटं नाही केलेलं. तेव्हा तसं झालं असतं ते ह्यांनी अजून बॉम्ब केली असती, तेच ओळखून नेमकं. पण ही ह्याच्यासाठीचं कौतुक करत नाहीत किंवा त्याचं श्रेय देत नाही. आता तर आकडेवारी अशी सांगतेय की एकूण ट्रान्झॅक्शन्समधले 75 का 80% इतके ट्रान्झॅक्शन्स हे 100 रुपयापेक्षा खालचे आहेत. म्हणजे किती छोट्या छोट्या माणसांनी UPIचा वापर करून घेतलेला आहे. आणि हे काय नावानं बोंबा मारत होते, हे तर होणार कसं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा कसा होणार नाही, हे मोदीचा भंपकपणा कसा आहे, जुमलेबाजी कशी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खाते तरी कुठं होते मला सांगा. आज जे गिरीश कुबेर UPI वरती अग्रलेख लिहायला लागले दशकपूर्ती झाली म्हणून, त्यांना एक वाक्य नाही लिहिता येत की बाबा सगळ्यात जास्त जनधन अकाउंट उघडल्या गेले. अकाउंटच उघडल्या गेले नसते तर हे पैसे कसे तुम्ही ट्रान्सफर केले असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे बळ मिळालं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात की जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शननी मी एखाद्याच्याकडे पैसे देतो, ते माझ्या खात्यातून त्याच्याकडे जातात, म्हणजे ताबडतोब त्याच्या खात्यात जातात, म्हणजे ते प्रत्यक्ष ॲक्टिवेट होतात. जुन्या काळामध्ये मी पैसे बँकेतून काढून आणायचो, माझ्याकडे ठेवायचो, मी दुसऱ्याला द्यायचो, तो पैसे घ्यायचा, तो त्याच्या बँकेत टाकायचा, तो त्याच्या बँकेत टाकल्याच्या नंतर मग ते पैसे प्रत्यक्ष चलनात यायचे. तोपर्यंत ते तशा अर्थाने डेड असतात. वापरात नाही आलेला सगळा पैसा डेडच आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की प्रत्येक क्षणाला पैसा वापरात आहे, चलनात आहे. चलन नावच आहे त्याचं, ते काही थांबून ठेवावं, तिजोरीमध्ये नोटाच्या गड्ड्या भरून ठेवाव्यात म्हणजे त्याला चलन म्हणत नाहीत. पण हे काहीही यांना हे किती नतद्रष्टपणा आहे. मोदींनी जनधन अकाउंट सुरू केले, त्याचं त्यांना श्रेय द्यायचं नाही. UPIचं प्रचंड प्रमाणामध्ये आता स्वरूप जे दिसते 10 वर्षात, ह्यांनी काढलेल्या सगळ्या शंका कुशंका लोकांनी आपल्या वापरातून पूर्णपणे बाद करून दाखवले. आणि तरी ह्यांना त्याचं श्रेय मोदींना द्यायचं नाही. आज अपरिहार्यपणे की जेव्हा की इतकं मोठं ऑनलाईन नेटवर्क भारतानं तयार करून दाखवलं, पैशाच्या ह्याचं चलना म्हणजे देवाणघेवाणीचं, हे जगातलं एक अर्थाने सगळ्यांना चकित करणारी अशी गोष्ट आहे. आणि हे काय म्हणायला लागलेत की ह्याचं श्रेय IITला आहे. मग ते IIT कोणी काढले? नेहरूंनी. तंत्रज्ञानाला बढावा कोणी दिला, प्रोत्साहन कोणी दिलं? मनमोहन सिंग. मनमोहन सिंगच्याच काळामध्ये आधारचं झालं होतं. मग आधारचं इतक्या मोठ्या प्रमाणात वापर नंतर जो मोदींनी केला, तुम्ही स्वतः का नाही केला? गॅसची सबसिडीचं तुम्हाला मी सांगतो. ऑनलाईन गॅसची सबसिडी देऊन प्रत्यक्षामध्ये सिलेंडर बाजारभावाप्रमाणे ठेवा, काळा बाजार थांबेल, ही संकल्पना मोदींनी प्रत्यक्ष राबवून दाखवली, यशस्वी करून दाखवली. आत्ता कृत्रिमरित्या ह्या अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये ज्या पद्धतीने गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, तर झाली नाही प्रत्यक्षामध्ये, फक्त बॉम्ब केल्या गेली. जेमतेम 1 महिनाभर थोडीफार ह्याला तोंड द्यावं लागलं, तर हिने आरडाओरडा केला होता. प्रत्यक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याचं ब्लॅक मार्केटिंग थांबलं. मूळ किमतीला गॅस सिलेंडर बाजारात उपलब्ध आहे आणि सबसिडी तुमच्या खात्यात परस्पर जमा होती. सिलेंडरवाला घरी येऊन विचारतो की तुम्हाला सिलेंडर पाहिजे का. पण ह्यांना त्याचं श्रेय द्यायचं नाही. नतद्रष्टपणा बघा ना किती येते. UPIचे जे फायदे प्रत्यक्ष आज दिसत आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की विशेषतः जो अतिशय सामान्य असा वर्ग होता की ज्याला अशी रोजची गरज असते पैशाची, त्याचं सगळं हातावर पोटे म्हणतात तसं त्या पद्धतीनं, त्याला इतकी सोपी झाली ही गोष्ट की त्याला जो परिस्थितीने गांजलेला असतो किंवा त्याच्याकडे साधनं नसतात, त्या तुलनेमध्ये वरच्या वर्गाला तरी माणसं पाठवता येतील, सस्टेन होता येईल, जाऊन पैसे काढणे, पैसे भरणे, पैसे स्टोअर करून ठेवणे स्वतःकडे, ह्या सगळी लक्झरी एका मोठ्या वर्गाला सहज शक्य होती. त्या वर्गाला तशा अर्थाने फारसा फरक नव्हता पडत. पण जो सामान्य वर्ग होता, ज्याची अतिशय अडचण असायची, हालाकीची परिस्थिती असायची, त्या सगळ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा झाला. कितीतरी संस्थांमध्ये किंवा आम्ही सामाजिक काम, अगदी तुम्हाला मी छोटं किरकोळ वाटलं असं उदाहरण सांगतो. सामाजिक ह्याच्यावरती आम्ही काही संस्था आणि ह्याच्यात काम करत असताना लोकांना आव्हान केलं, तर लोक केवळ एकदा विश्वास आहे म्हणल्याच्या नंतर धडाधड ऑनलाईन पैसे पाठवतात. या ठिकाणी HIV बाधित मुलांसाठी काम करणारे आमचे दत्ता बारगजेसारखे मित्र आहेत. बीडला पालीजवळ त्यांचा आश्रम आहे. संतोष गर्जेंचा अनाथ मुलांचा गेवराईला आश्रम आहे. असे कितीतरी मी पाहतो. अशोक देशमाने आमचे मित्र पुण्याजवळ अशाच पद्धतीनं ऊसतोड कामगार किंवा जे पालक ज्यांची सामान्य परिस्थिती, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवतात. ह्या सगळ्यांना जेव्हा मी देणग्या गोळा करताना बघतो, आधी जो त्रास व्हायचा, फिरावं लागायचं, या सगळ्यांना आता ऑनलाईन ते QR कोड पाठवला, माहिती पाठवली, समोरच्याला पटलं तर देणग्या गोळा व्हायला लागल्या. हा जो सोपेपणा आला UPIमुळे, हे तर मी फार किरकोळ छोटं माझ्या आजूबाजूचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो.
आणि ह्याच्यामुळे त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना ज्यांच्याकडे संसाधनं कमी असतात, सामाजिक क्षेत्रात आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आमच्याकडे काय फार मोठं मनुष्यबळ, गाड्या घोड्या असं काही नसतं. अशा वेळी जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सचे असे जे फायदे व्हायला लागलेत, मिळाले, तुमच्या हातातला एका साधा फोन म्हणजे तुमची बँक होऊन बसलेला आहे. जसं संपर्काचं साधन आहे, बाकीचे तो उपयोग जाऊ द्या, ते तर श्रेय हे देणारच नाहीत मोदींना. बाकीच्या सगळ्या गोष्टी पेटीएम आणि गुगल पे वगैरेवरती जी किंवा भीम ॲपवरती कितीतरी टीका ह्याच लोकांनी केली होती, जी आज लोक प्रत्यक्ष वापर त्याचा करून दाखवत आहेत. सर्वसामान्य भारतीयांनी त्यांची निष्ठा लोकशाहीवर कशी आहे हे जसं सिद्ध करून दाखवले, तसंच UPIचा जास्तीत जास्त वापर करून घेऊन आपणही तंत्रज्ञान वापरामध्ये जो सोपेपणा असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचणार असेल, तर वापर करून आपणही एका अर्थाने प्रगतीच्या सगळ्या वाटेवरती कसे पुढे जाऊ इच्छितो हे दाखवून दिलेलं आहे. ही प्रत्यक्ष भारतीयांची कृतीच हे जे सगळे असे पुरोगामी लिब्रांडो विचारवंत पत्रकार आहेत त्यांना लगावलेली सनसनी चपराक आहे. यांची जी मोदी विरोधाचं म्हणजे अंध मोदी, जसे अंध भक्त आहेत तसे अंध विरोधक म्हणतो, तसं मोदी द्वेषाचे हे कावीळ झालेले जे लोक आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांनी मारलेली चपराक. इथेच थांबूया. धन्यवाद.